जय शिवराय. शिवचरित्र भाग पहिला. पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं. उदात्त आणि उत्कट महत्वाकांक्षी गरुड झेपेपुढे आकाशही ठेंगणं ठरलेलं इतिहासानं पाहिलं. 350 वर्षापूर्वी मराठी मातीवर नांगरला गाढवं जुंपून तो इथं फिरवला. आदिलशाही फौजा घोडे उधळीत चारही वेशीवरून पुण्यात घुसल्या. घरदारं पेटली, किंकाळ्या उठल्या, सैरा वैरा धावणाऱ्यांची प्रेत पडली. शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराग केला. फुटक्या कवड्या आणि तुटक्या वाहनांची तोरणं लटकवून अन एक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापुरास परतल्या. उरलं कुत्र्याचं रडणं अन घारी गिधाडांचं आभाळात बिरबिरणं. पुण्याचं स्मशान झालं. अशी 6 वर्ष उठली. शहाजीराजे भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा उकिरडा झाला आणि 6 वर्षानंतर पुण्यात शहाजीराजांची राणी आणि मुलगा मावळी घोडेस्वारांच्या तुकडीनिशी प्रवेशले. इसवी सन 1637 बहुधा उन्हाळ्यात. पुणे भकासच होतं. 10-5 घरं जीव झरून जगत होती. पुण्याची ही मसणावड झालेली पाहून आऊसाहेबांचं काळीस करपलं. पुण्याच्या मालकिणीला राहण्यापुरतीही स्वतःची ओसरी उरली नव्हती. झांबरे पाटलांच्या वाड्याच्या वळचणीला ह्या राजगृहिणीचा बिराड ठाटावं लागलं. पण त्या क्षणालाच जिजाऊ साहेबांच्या व्याकुळ काळजातून अबोल संकल्प उमलू लागले. ह्या पुण्याचं आणि परगण्याचं रूपांतर आम्ही करू. 4 दिवस 4 रात्री उलटल्या आणि आऊसाहेबांनी सण साजरा करावा तशी पहिली ओंजळ वाहिली ती पुण्यातल्या मोडून तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या देवळा. पहिला जीर्णोद्धार सुरू झाला तो ह्या गणेशाच्या मंदिरापासून. पुण्यातली भाजून पळून निघालेली 8 घरं अन 12 दारं किलकिली झाली. त्यांची आशा पालवली. घरातली माणसं रस्त्यावर आली. कसबा गणपती दुर्वा फुलांनी प्रथमच इतका सजला फुललेला पाहून आया बायांना नक्कीच असं वाटलं की ही माय लेकरं म्हणजे गौरी गणपतीच पुण्यात आले. जिजाऊ साहेबांनी आज्ञा करावी अन सर्वांनी हौसेनं ती झेलावी असा भोंडला पुण्यात सुरू झाला. पुणे पुन्हा सजू लागली. आऊसाहेबांच्या खास नजरेखाली एक नवा सजवणुकीचा डाव मोठेच्या वाहत्या काठावर रंगू लागला. पुण्यातली लोखंडी शाही पहार केव्हाच उखडली गेली आणि एक दिवस हलगी ताशांच्या कडगडाटात नांगरानं बैल सजले. नांगर जुंपण्यात आला. नांगराला फाळ लावला होता सोन्याचा. खरं सोनं 52 कशी. आणि पुण्याच्या भुईवर सोन्याचा नांगर 5-50 पावलं नांगरण्यासाठी फिरला. ह्याच भुईवर 6 वर्षापूर्वी विजापूरचा वजीर खवास खानाच्या हुकुमानं गाढव जुंपलेला नांगर फिरला होता. तरुणांच्या महत्वाकांक्षा जणू ढोल लेझिमाच्या तालावर 6 वर्षाच्या शिवबाच्या आणि आईसाहेबांच्या सोन्याच्या नांगराभोवती फेर धरून उसळत नाचत होत्या. ती सुखावलेली मराठी जमीन जणू म्हणत होती, पोरानो मनात आणा, तुम्ही वाटेल ते करू शकाल. ह्या मातीत मन मिसळलं की मोती पिकतील. आणि खरंच पुण्याचं परगाण्यासकट रूप पालटू लागलं. माणसं आपणहून कामाला लागली. 12 बलुतेदार अन गाव कामगार स्वतःचा संसार सजवावा तसं घाम गाळीत काम करू लागले. न्यायनिवाडे करायला स्वतः आऊसाहेब जातीनं सदरेवर बसू लागल्या. न्याय अगदी समतोल. तराजूच्या काठ्यावर माशीही बसत नव्हती. आऊसाहेबांनी या काळात दिलेल्या न्यायनिवाड्याचे दस्तऐवज गवसले. पुण्याच्या पर्वती गावालगतचा आंबेलोडा फारच बंडखोर. पावसाळ्यात असा तुफान भरून व्हायचा की अवतीभवतीचा शेती अन झोपड्या खोपट पार धुवून घेऊन जायचा. हे दुखणं पुण्याला कायमचं होतं. आऊसाहेबांनी पर्वतीच्या जवळ म्हणजे सध्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या पश्चिमेस ह्या ओढ्याला बांध घातला. चिरेबंदी. चांगला 6 हात रुंद, 70 हात लांब अन 25 हात उंच.
आंबोली ओढ्याचा प्रवाह कात्रच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे शहराला खेटून नदीला मिळत असे. हा प्रवाह या बांध्यामुळे वळवून पश्चिमेकडे मुठा नदीत सोडण्यात आला, म्हणजे सध्याच्या दांडेकर पुलाखाली. पुण्याच्या अवतीभोवती सगळे मावळे डोंगर, जंगल अफाट. गेल्या 6 वर्षात वाघांचा, बिबट्यांचा अन लांडग्या कोल्ह्यांचा धुमाकूळ बादशाही सरदारांच्या पेक्षाही थैमान घालीत होता. ही रानटी जनावरं मारून काढून शेतकऱ्यांना निर्धास्त करायची फार गरज होती. आऊसाहेबांच्या लाल महालानं लोकांकरवी ही कामगिरी करून घेतली. रानटी जनावरांचा धुमाकूळ थांबला, पण प्रतिष्ठित गाव गुंडांचा धुमाकूळ थांबविणं जरा अवघडच होतं. आऊसाहेबांच्या हुकुमानं कृष्णाजी नाईक, फुलाजी नाईक, बाबाजी नाईक पाटील इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं. कुणाकुणाचे हातपायच तोडले. काय करावं? प्रत्येकाला कुठे अन किती शहाणं करीत बसावं, तोही मूर्खपणाच ठरतो. लाल महालातील माय लेकरांची स्वप्न आणि आकांक्षा गगनाला गवसण्या घालीत होत्या. स्त्रोत मराठ्यांच्या इतिहासाची साधनं. आभार. श्री विलास शिरोलकर.